नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांच्या जीवनासंबंधी. दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे खरे नाव कृष्णा खंडेराव कोंडके असे होते. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतील नायगाव येथे झाला होता. दादा कोंडके यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गीतकार आणि लेखक अशा विविध भूमिकांमधून मराठी चित्रपटसृष्टीवर आपली छाप सोडली. त्यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, उदाहरणार्थ तेरे मेरे बीच में आणि गुजराती भाषेतही चित्रपट बनवले. त्यांच्या चित्रपटांमध्ये उषा चव्हाण ही नायिका, संगीतकार राम लक्ष्मण, पार्श्वगायक महेंद्र कपूर आणि रत्नमालाबाई आईची भूमिका हे घटकही तितकेच लोकप्रिय ठरले. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी. दादांचे लग्न नलिनी नावाच्या महिलेशी झाले होते, परंतु 4 वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही. आता आपण बोलणार आहोत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची मैत्री कशा पद्धतीची होती यासंबंधी. दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दादा शिवसेनेच्या प्रचारात सहभागी होत असत आणि त्यांचे चित्रपट प्रदर्शित करताना बाळासाहेबांचा पाठिंबा त्यांना मिळाला. अशा या महान दादांचे 14 मार्च 1998 रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.